रिंगणामध्ये जर बघितलं तर वारकरी असतील, टाळकरी असतील किंवा विनाकरी असतील, या सगळ्यांना या ठिकाणी मान देण्यात आला होता आणि सुरुवातीलाच त्यांना या ठिकाणी गोल रिंगणामध्ये धावण्याचा मान आहे किंवा सन्मान आहे तो करण्यात आला होता। या ठिकाणी आपण पाहतोय की माऊलींचे जे मानाचे आशू आहेत या ठिकाणी धावताना आपल्याला पाहायला मिळतात। 2 राऊंड झालेले आहेत आणि या 2 राऊंडमध्ये आता तुकाराम महाराजांचे जे मानाचे जे आशू आहेत ते धावलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर ज्या दिशेने हा अश्व निघून जातो त्यानंतर जे वारकरी आहेत त्या अश्वांच्या पायाखालची माती जी आहे ती कपाळाला लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात घाई करताना आपल्याला पाहायला मिळतात। आता माऊलींचा अश्व आहे हा 3रा राऊंड त्याचा सुरू होईल आणि या ठिकाणी आपण पाहतोय की जो माऊलींचा मानाचा अश्व आहे तो या ठिकाणी धावलेला आहे। याची देही याचा डोळा हा क्षण पाहण्यासाठी अनेक वारकरी जे आहेत ते या बेलवडीमध्ये दाखल होतात आणि हे जे दृश्य आहे ते आपल्या नजरेमध्ये टिपतात। अनेक वारकरी जे आहेत ते हे दृश्य पाहण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ज्यावेळेस हे रिंगण पूर्ण होतं त्यानंतर अश्वांच्या पायाखालची जी माती आहे ती कपाळाला लावण्यासाठी अनेक जण जे आहेत ते या ठिकाणी आता आपल्याला रिंगणामध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात। मोठा उत्साह या गोल रिंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। दृश्यांमध्ये आपण पाहतो की जवळपास 1 किलोमीटरचा हा परिसर आहे। या परिसरामध्ये आता माऊलींचा मानाचे अश्व जे आहेत ते धावताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा आमच्या काय